सोनारपाडा समीर आणि मानपाडा दुसरी मॅच असेल 10 तारखेला. प्रत्येक दिवशी 4 संघ खेळतील, लक्षात घ्या. अकरा तारखेला 4 संघ असतील, प्रत्येक दिवशी 4 संघ असतील, लक्षात घ्या. सागाव आणि सोनारपाडा. योगेश लिहा कौसात. ही 11 तारखेला मॅच होईल, सागाव आणि सोनारपाडा 11 तारखेला, लक्षात घ्या. आता 11 तारखेला दुसरी मॅच असेल. हां, 11 तारखेची दुसरी मॅच असेल. प्रत्येक दिवशी रेग्युलरचे 4 संघ खेळतील. वडवली बी आणि वाडेकर 11 तारखेला ही दुसरी मॅच असेल. वडोली बी आणि वाडेकर. आता पण 10-11 तारखे झाले, आता 12 तारखेचे 4 संघ असतील. दहिसर आणि हेडुटणे ए 12 तारखेला ही पहिली मॅच असेल, लक्षात घ्या. 12 तारखेला. आता 12 तारखेची दुसरी मॅच असेल. 12 तारखेची दुसरी मॅच असेल. 12 तारखेची दुसरी मॅच नारिवली आणि शिरडून. 12 तारखेला दुसरी मॅच. 13 तारखेला मॅचेस नाही आहेत, लक्षात घ्या. आता 14 तारखेला पहिली मॅच असेल ही रेग्युलरची. वाकलन आणि आगासन चांगली मॅच पाहायला मिळेल. 14 तारखेला ही मॅच आहे, लक्षात घ्या. आणि 14 तारखेची शेवटची मॅच आहे. प्रत्येक दिवशी 4 संघ घेतील. मोठी देसाई आणि खार्डी. बघा ही मॅच रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा झालेली आहे. हे 16 संघ कल्याण डोंबिवलीचे आहेत. अजून 8 संघ आपण पाहिजे रायगड आणि त्यानंतर आपण उडवणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया. टॉससाठी यायचे नवनाथ आलेले टॉससाठी. चला, समोर कोण आहे? भोपर संघ टॉससाठी या. भोपर टीमचे कॅप्टन भोपरचे कॅप्टन या लगेच. नावालीचे कॅप्टन आलेले आहेत. थँक्यू सो मच. माशकडे आपण ओळखतोय धावा धावफलकावरती 31-31 धावा झाल्यात आणि 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉल अजूनही शिल्लक. बॉल तयार. हा बॉल खेळून काढला मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहे पाहायला मिळतं. काय झेल अप्रतिम झेल टिपला. फलंदाज बाद. नक्कीच इथून रजा घेतात विश्वनाथ मस्कर. आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इथून आपल्या रजा घेतली आणि इथून वेळेतला वेळ काढला आणि स्पर्धेला नक्कीच भेट दिल्याबद्दल तुमचं देखील अधिक स्वागत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि या मॅचमध्ये नक्कीच आपण बघतोय धावा धावफलकावरती 31-31 झेल अप्रतिम. रिप्लायमध्ये बघतोय आपण एमडीसीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. झेल टिपला फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. मोहिले संघ आपल्याला पाहायला मिळतं. चांगला झेल. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 इथून मार्गस्थ. संजयनी जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 3 बाउंड्री मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पिक अँड सन सोडून यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतात उपस्थित मान्यवर. आणि संजयनी जर 3 षटकार आणि 3 चौकार मारले तर षटकाराला 1000 आणि चौकाराला 500 आपल्याला पाहायला मिळतं. पैशांचा पाऊस जरूर कल्याण डोंबिवलीमध्ये असतो, कारण क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. आणि हा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक विकेट आल्याबरोबर संजय मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डग आउट. टू चल मे आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असेल गोलंदाज. 2 बॉलवरती 2 विकेट्स घेतल्यात. बॉल झाले आतापर्यंत 4. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजून एक धक्का टीम बॅटिंग करत असताना. नेक्स्ट मॅच टीम नवाली आणि त्यांच्यावर फाईट करेल संघ भोपर. तर नवालीचे कॅप्टन नवनाथ साळुंके उपस्थित. तर मी विनंती करेल भोपरचे कॅप्टन या लगेच. जास्त वेळ घेऊ नका. ते देखील आलेत. नाणेफेक आम्ही या मॅच नंतर करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. हे लक्षात घ्या. रमेश गुप्ता देखील पहा, फार मेहनत. तर तानाजी पाटील यांचं देखील आपण स्वागत त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक देखील घेणार आहोत. तानाजी पाटील सागावचे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांच्या हस्ते आपण टीम भोपर आणि नवालीचा टॉस करणार आहोत. फक्त दिशा हलक्या हाताने माहिती आहे इथून कुठेतरी मॅच मध्ये सिंगल डबलनेच धावा होतील, कारण आतापर्यंत 2 बॉलवरती 2 विकेट गेला. असं वाटलं भावेश की हा देखील हॅट्रिक घेतोय की काय. आतापर्यंत आपण बघितलं या स्पर्धेमध्ये
3 खेळाडू झाले. निलेश म्हात्रेने हॅट्रिक घेतली, 3000 रुपये त्याच्या नावावरती झाले. त्यानंतर आपण बघतोय निलेश म्हात्रे आणि त्यानंतर किशोर मुंडे अगासन आणि गणेश म्हात्रे बाल हॅट्रिक घेतलेले. अतिशय चांगलं क्रिकेट. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल इथून शिल्लक असणार आहे. तो गोलंदाज सुनील 7 धावा खर्च करून 2 विकेट्स आपल्या नावावरती गेल्यात. शेवटचा बॉल उडवलाय, जास्त उंच गेला. क्षेत्ररक्षक जातोय झेल खाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. विकेटचं पतन. स्वतः कॅप्टन झेल खाली आला आणि फलंदाज बाद. डीजे याची शाल अनिल म्हात्रे यांच्या हस्ते आपण करतोय. याची सन्मान संतोष पवार यांचा. थँक्यू सो मच संतोष पवार. तुम्ही देखील वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला तुम्ही देखील भेट दिला. तुमचं देखील मनाशांत करण्यापासून हार्दिक अभिनंदन. बंदिशसाठी देखील पारितोषिक आले. 3 षटकाराला 1000 आणि 3 चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बत्तीस धावा. रमेश म्हात्रे उर्फ मेकॅना म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे. फार मेहनत या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघतोय आणि या वयामध्ये देखील पंचांचं काम करणं थोडं अवघड आहे. मात्र रमेश म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळतात. सागावशे आहेत आणि इथून धावसंख्या फलकावरती 32. सुरेंद्र जाधव यांचे पुत्र कनिष यांचे देखील स्वागत सगाव चषक मध्ये. सहर्ष स्वागत. या गणेश तुमचं देखील सगाव चषकामध्ये वेलकम. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती 32. 32 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आज रतनबुवा स्मृती चषकामध्ये सागा विपक्ष वाकलन हा सामना बघायला मिळेल. बॉल देखील उंच गेला आपल्याला जरूर पाहायला मिळते. घागरपेठच्या साह्याने चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथून जरूर मिळेल आणि सिंगलला धावसंख्या कंप्लीट झाली. धावफलक 33. 33 धावा. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम मोहिले संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये लक्षात घ्या. आजच्या दिवसामध्ये आम्हाला 8 मॅच कव्हर करायच्यात. थर्टी 33 गोलंदाज यार आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हा बॉल फक्त दिशा द्यायची होती मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबला आणि इथून एकही धाव येणार नाहीये. 33 धावेवरती थांबवलंय टीम मोहिले संघानं. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 मध्ये कितपत धावा येणार. हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र गॅप फार मोठी. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स. सीमारेषेच्या पार चौकार.
संख्या 37 विकेट गेल्या 4 बॉल झाले 3 अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चौथं चालू आहे. एक चांगलं क्रिकेट अंगण गावदेवी उंबारली तो संघ देखील पहिल्या राऊंड मध्ये जिंकला आणि इथून या स्पर्धेमध्ये नक्कीच बाजी मारेल का. सचिन भोईरनं अतिशय चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली. बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर एक सिंगल जरूर मिळते. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. टीम नावाली आणि त्यांच्यासोबत फाईट करेल संघ तो भोपर. दोघांनी एक एक सामना जिंकलाय. ती नंतरची मॅच असेल नितीन कळन सर 4 षटकांची असेल हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. विराज देखील उपस्थित आहेत. फार मेहनत त्यांनी देखील आम्ही एक सत्कार त्यांचा घेणार आहोत. या बक्षीस समानाच्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चेंडू निघून चला बाउंड्री लाईनच्या दिशेने एकदा कंप्लीट. दुसरी देखील झाली. तिसरीचा कॉल आहे. तिसरी देखील इथून कंप्लीट होतात. त्यामुळे येथील 3 धावा 3 धावसंख्या पुढे सरकले ते 41 ओलांडली आहे. इथून 41 धावा 4 विकेट आतापर्यंत गेले ते टीम बॅटिंग करत असताना आपण जरूर बघतोय. ते टीम चोळेगाव संघाचे 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटच्या बॉलवरती इथून खेळून काढला गॉफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर काही सन्मान आम्ही जरूर इथे मुख्य व्यासपीठावरती घेतोय. पी.के. प्रल्हाद कालन यांचा आपण याची सन्मान इथे करतोय. आमचे ज्येष्ठ समालोचक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एक चांगला आवाज सागाव गावचा बाळू पाटील यांच्या हस्ते आपण करतोय. याची सन्मान मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मान चिन्ह देऊन पी.के. प्रल्हाद कालन यांचा करतोय याची सन्मान. रमेश गुप्ता फार मेहनत घेतात. खरंच कौतुक करेल या स्पर्धेसाठी आणि आज देखील आपण जरूर बघतोय. गणेश जाधव यांचा याची सन्मान आपण जरूर करणार आहोत. आपल्याला पाहायला मिळते तर सुनील जाधव यांचे सुपुत्र आहेत इथे उपस्थित आहेत. यांचा आपण याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. अनिल म्हात्रे यांच्या हस्ते आपण करतोय गणेश जाधव यांचा याची सन्मान मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन करतोय आपण याची सन्मान. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय 45 षटक क्रमांक 4 संपले. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओमसाई एमटीसी गेले 2 दिवस आजचा अंतिम दिवस. काय बा क्लिअरिटी आहे क्वालिटी आहे. घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. रोशन फराड अतिशय चांगला लाईव्ह कास्ट त्यांच्या माध्यमातून पुरवलं जातं. कौतुक करेल रोशनचं पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आज देखील इथे प्रसन्न यश फार मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळते. उंबारलीचेच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला लाईव्ह कास्ट आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. किरण पाटील देखील फार मेहनत करतायत. पहिल्या दिवशी आपण बघितलं या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून खिचडी देण्यात आली आणि इथून या मॅच वरती आपण जरूर पाहतोय एक सिंगल जरूर मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 46 एक बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल अजूनही शिल्लक. अपडेट नाही झाला. 46 एक बॉलचा खेळ झाला. 5 बॉल अजूनही शिल्लक. अतिशय चांगला गुणलेखक आपण जरूर बघतोय भावेश. हा बॉल स्लोवर पण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि इथून एक सिंगल जरूर मिळते. सिंगलला धावसंख्या पुढे सरकेल 47 आणि स्कोरबोर्ड 47 बॉल झाले 2. अजूनही 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक असेल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 47 धावा झाल्यात. भाल संघ देखील इथे उपस्थित आहे. आपण बघितलं काय फटकेबाजी राहिली कालच्या दिवसामध्ये. टीम बघितलं भालनं संदप संघाला कुठेतरी परास्त केलं. गोलंदाज तयार.
हा बॉल देखील फडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेतलंय. बॉल झाले आतापर्यंत इथून 4 धावसंख्या फलकावरती 48. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टू टू गो. 2 बॉल अजूनही शिल्लक. 48 आणि स्कोरबोर्ड 48 जावा. गोलंदाज तयार. हा बॉल जास्त वेळ थांबला नाही. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि धावसंख्या 52. 52 झाल्या. इथून या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 50 ओलांडली आहे टीम बॅटिंग करत असताना सोळेगाव या संघानं. 52 आणि स्कोरबोर्ड 52 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती धावा किती येणार आपण जरूर बघणार. नेक्स्ट मॅच टॉस झालाय आणि इथून गोलंदाज तयार आणि शेवटच्या बॉलवरती स्टेप आउट झालाय. पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या 6. धावसंख्या धाव फलकावरती 58. आणि लक्ष या मॅच मध्ये 59 धावांचं. काय फटकेबाजी. लास्टच्या 2 बॉलवरती आल्या 10 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट नक्कीच दाखवावं लागेल. 58 धावा धावफलकावरती नक्कीच आपण बघतोय. आणि क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. टीम फिल्डिंग करते सोळेगाव आणि बॅटिंग करत असताना बनवल्या 58. शेवटच्या 2 बॉलवरती आपण बघायला गेलं ना तर 10 धावा आल्यात. हे क्रिकेट आहे. हे क्वालिटी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आजचा दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतं. फायनलचा अंतिम दिवस आहे. कोण या स्पर्धेमधून घेऊन जाणार बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, मालिकावीर, कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये. संकल्पना अतिशय चांगली आहे आणि बाळू पाटील यांच्याकडून 3 सोन्याचे कॉईन देखील आहेत आणि रमेश म्हात्रे उर्फ मेघाणा फार मेहनत घेत आहेत. थँक्यू सो मच. यानंतरचा आवाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल आमच्याच जवळचे आणि आमचे गुरुवर्य नितीन कालन सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. मी इथे थांबतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा सागाव चषक 2025. चला थोडंसं फास्ट क्रिकेट घ्या. नाना जेवण करून घ्या प्लीज. धन्यवाद अजित. 58 धावा केल्या चोळेगाव संघाने आणि 59 धावांचा पाठलाग आता मोहिली संघाला करायचा या मॅच मध्ये. राजेश चौधरी बघा थोडीशी टीम मीटिंग घेत आहेत. चला बॅट्समन लगेच पाठवा मोहिली. वेळ आपल्याकडे. यानंतर मॅच होईल नावाली विरुद्ध भोपर आणि त्यानंतर मॅच होईल उंबारली विरुद्ध यातून विजेता संघ आणि त्यानंतर मॅच होईल मोठागाव विरुद्ध भाल सुपर 8 ची मॅच बी गटातील. थोडंसं वेट करावं लागेल भाल संघालाही. चला 12:15 झालेले आहेत. फास्ट खेळा. यानंतर टॉस झालेलं आहे. पुढच्या मॅचमध्ये नावालीने टॉस जिंकलेला आहे भोपरच्या विरोधात. उंबारली संघाने एक सामना जिंकलाय डी गटातनं. चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये. त्यांच्याबरोबर सेमीफायनल कोण खेळ उंबारलीचे आपण पाहिलं तर चिकनगरच्या विरोधात सेमीफायनल कोण खेळेल याचं उत्तर मिळेल तुम्हाला ज्यावेळी मोठागाव आणि भालची मॅच होईल.
आणि शीलच्या विरुद्ध सेमीफायनल कोण खेळ? या आजचे 8 संघ खेळतात तिथून संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल तो संघ त्यांच्याबरोबर खेळेल दुसरी सेमीफायनल. चला बॅट्समन पाठवा लवकर रमेश सर. या बॅकी सर बघा कॅमेरा मारा जरा त्यांच्यावर. चला मी जोडी मैदान दाखल झाली ती मोहिनी 40+ संघाची. स्ट्रायकेटला कानाला तुम्ही मारतायत सुभाष. काना आणि सुभाष. किरण चौधरी येतात पहिलं षटक घेऊन. 59 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचे. चोळेगाव संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक विरुद्ध पिकेन सनचे सर्व परलात्कार यांच्याकडे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. चोळेगाव संघाला सुवर्ण संधी आहे या मॅच मध्ये. किरण पहिला बॉल. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. पहिल्याच बॉल डॉट आला असता बाळू मात्र यष्टिरक्षक. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. राईट ओव्हर द विकेट. थोडासा चेंडू बाउन्स घेतला नाही तर क्लीन बोल्ड झाले असते. किरण गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. हाही चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. शितून एक चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का लागत असताना मोहिली 40+ संघाला 1 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज. शितूचा जजमेंट बघा ना किती चांगला होता. सोळेगाव संघाच्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाने एका हातात जर झेल पकडला तरी परलात्कार यांच्याकडनं 500. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. काय गोलंदाजी करतायत किरण. किरण चौधरी एक अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. ज्यावेळी पहिल्यांदाच आम्ही सोळेगावच्या स्पर्धेत समालोचन केलं होतं पेंढारकरच्या मैदानात. किरण चौधरी असतील त्यांची संपूर्ण टीम. बाळू असतील आमच्यासोबत. बाळू पाटील त्या स्पर्धेत होते. खूप सारं प्रेम त्या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळालं. अकुट टप्प्याचा बॉल होता त्याला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आज वरती पहिला. मागच्या वर्षी सागाव चषकचा आपण विचार केला तर चोळेगाव विरुद्ध उंबारली पहिली मॅच झाली होती. ती मॅच उंबारलीने जिंकली होती. हाही चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. संदीप म्हात्रे बघा लगेच सांगतायत की षटकार आहे.
क्या बात आहे बघा ना, नागिन बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. रमेश म्हात्रे. डान्स होऊन जाऊ दे ना, सागावची स्पर्धा आहे. संध्याकाळच्या सत्रात मला वाटतं करतील आता अजूनही. किरण. शॉर्टर प्लेनचा बॉल होता मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. रनआउटची संधी आहे मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. बघा एक चावी हरवली. बाईकची चावी एक हरवली. कोणाला सापडली असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये हरवून द्या प्लीज. तेरा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. 24 बॉलमध्ये 46 रन्स जुनी करायचे त्या मॅचमध्ये. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे नावाली 40+. मागच्या वर्षीचा रनरअप संघ आहे संदप, तो या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी होता उंबारली आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी आपण. चावी मिळाली. चावी ज्यांना मिळाली त्यांना एक छोटीशी भेट वस्तू आहे कोमलकडनं. कोमल ते डिसाईड अजूनही त्यांनी केलं नाही कोमलने की कॅश आहे की गिफ्ट आहे. मग संध्याकाळी मिळेल. 13 वरती पहिला धक्का लागलाय. दुसरा षटक घेऊन येतात गोलंदाज संजय चौधरी. संजय चौधरीने हॅट्रिक घेतली तर पर्वतकार यांच्याकडनं 1000. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफर वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळाल्यात. पंधरा धावा झाल्यात. एक गडी बाद. 59 धावांचा पाठलाग करत असताना मोहिली 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पंधरावरती 1 विकेट गेली. काना गुंदे आणि आपण पाहतोय सुनील मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोहिली 40+ म्हणजे आमचे संतोष शिंगोले. लॉंग ऑफला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाकडनं झाली चूक. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. एकोणीस धावा झाले. 40 हजुरी करायचे आहेत. 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संजय गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू टॅप केलाय. पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. अडवण्यात यश मिळाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा पूर्ण होतील का बघायचं आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 22. एकोणसाठ धावांचा पाठलाग करत असताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी सुंदर आहे. रोशन
मात्र 2,500 रुपये सुद्धा आहेत ना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला. अपील करण्यात आलं होतं, पंच सांगतायत. संदीप पाटील सरांचा इशारा येतोय, लेग बाईस. तेवीस वरती 59 धावांचा पाठलाग करत असताना संघ मोहिली 40+, चुळेगाव 40+च्या विरोधात. ऑनसाइडला टर्न केलाय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, प्रयत्न चांगले होते. 2 धावा इथे आता पूर्ण झाल्यात आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटका धावा झाल्यात त्या. 29, 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा अजूनही या मॅच मध्ये करायच्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडूवाली 30 धावांची गरज तत्पूर्वी करूया आपण एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक सुनील भोईर पिसिलीचे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. मी बाळू पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, त्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या आगरी समाजाचे एक अप्रतिम गायक, त्यांचा आवाज नेहमीच तुम्हाला ऐकायला मिळतो, ते सुनील भोईर पिसिलीचे, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. जेवढे चांगलं क्रिकेट खेळतात तितकेच चांगले प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत आणि त्यांना बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक बाळू पाटील यांना अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये नावाली संघ टॉस विन आहे. नावाली विरुद्धात संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पंच संदीप पाटील सर काहीतरी इशारा करत आहेत. अठरा चेंडू 30 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. चला स्पीडअप करा. यानंतर जुनी बऱ्याचशा मॅचेस आहेत. यानंतर नावाली विरुद्ध भोपर. नावालीने टॉस जिंकलाय. त्यानंतर उंबारली विरुद्ध यातून विजेता संघ आणि त्यानंतर मोठागाव विरुद्ध भाल सुपर 8 ची मॅच. राजेश चौधरी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉल 30 रन्स या मॅच मध्ये करायचे. चोळेगाव संघाने 2च ओव्हरमध्ये 29 धावा खर्च केल्यात. राजेश चौधरीला पलटवार करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. एखादं चांगलं षटक आलं तर या मॅच मध्ये पुनर्गम होऊ शकतो. या मॅच मध्ये ऑप्शनच्या बाहेर होता, पंच वाईट चिकून करतायत. रमेश मात्रे सरांचा इशारा आलाय. धावसंख्या 30, 18 बॉल 29 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. नो बॉल आहे, क्रीजच्या बाहेर आहे, त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल. धावसंख्या 31, 28 धावांची आता गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल 28. आता यष्टिरक्षक रमेश येत आहेत. नो बॉल आहे, फ्रीटचा बॉल आहे.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा इथे मिळाल्यात. फ्रीडचा बॉल होता, दोन्ही धावसंघ पुढे सरकले. ती 33 वरती मोहिली 40 संघ. मोहिली म्हटल्यानंतर संतोष शिंगोले हे नाव चर्चेत असतं. राजकीय क्षेत्र असो, नेहमीच सर्व पाहुण्यांची काळजी संतोष शिंगोळे साहेबांच्या माध्यमातून घेतली जाते. हा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावा इथे मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. ती 35 वरती 24 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल 24 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्लिअरिटी विथ क्वालिटी आणि काय टेलिकास्ट आहे. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. किरण तिथे चांगली फिल्डिंग केली आणि आता काय घडलंय, फिल्डिंग चांगली झाली होती मात्र ओव्हर थ्रोची 1 रन म्हणजे एकूण 2 धावा मिळाल्यात. 37. रोशन फराड आमच्या सोबत आहेत, मॅन फ्रॉम पाकड्याचा पाडा. नाही, अजित देसाई कुठे चाललेत, स्क्रीनवरती ते दिसत आहेत. इथे गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल मोहिली 40+ टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. आणि फलंदाज रनआउट. अतिश चौधरी थोडंसं वर्कआउट करतायत, एक चांगले पंच सुद्धा आहेत. आणि वर्कआउट पाहिजे तुमच्या लाईफमध्ये, थोडंसं फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 37 वरती 2 विकेट गेलेत. तिसरं षटक प्रगतीपत्र, इथून कमबॅक होऊ शकतं कारण की सेट बॅट्समॅन रनआउट झालेत. सुनील नोस गेल्याने आता चंद्रकांत आलेत. चंद्रकांतसाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत. अजून एक फलंदाज रनआउट होईल का, काय घडलंय मैदानामध्ये बघा. पंच रमेश मात्रे सुद्धा बघतायत की एक्झॅक्ट राजेशने काय केलंय. डॉट बॉल. कधी त्यांच्यामध्ये बघा, त्यांच्या मनामध्ये असं होतं बॅकअप नाहीये. रनआउट कोण झाले असते तर सुनील, जे 18 वरती बॅटिंग करतायत. आणि 3 फ्रेम मध्ये तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. आई चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि एक चांगला झेल टिपलाय तिथे आतिश चौधरीने. मगाशी थोडासा त्याने एक्सरसाइज का केली होती हे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंय पुढच्या बॉलवरती. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. काय झेल टिपला आतिश चौधरीने. आता 12 बॉलमध्ये 22 या मॅच मध्ये करायचे. 37 रन्स झालेले आहेत. आणि हा ऍक्शन रिप्ले बघा, काय टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्ट. एका आता झेल पकडली असती तर प्रल्हाद काल यांच्याकडनं 500 मिळाले असते. आता झेल महत्वाचं आहे, विकेट महत्वाची आहे. चंद्रकांत 0 वरती बाद झालेत. सुरेश गोंदे आलेत, सुभाष आलेत, माफ करा. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे, 22 रन्स करायचे. पाणी नाहीये का, ओके 1 मिनिट, पाणी मिळेल. चला ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. 12 बॉल 22 ची गरज.
या मॅच मध्ये आता करायचे आहेत येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग 14+ संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+ आयोजित स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. आजही सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. बंदिश चौधरी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंग चांगली केली आहे. ब्लॉक हॉलला चेंडू होता त्यालाही खोदून काढलाय. राजेश टीप मध्ये रनआउटची संधी आहे. 2 धावा इथे मिळाल्या. फलंदाला चेंडू लागलाय. मध्ये सरळ धावत होते चेंडूकडे त्यांनी पाहिलं नाही मागे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. गोलंदाज बंदिशला तुम्ही पाहतायत. बंदिश चौधरी, सितू असतील, आतिश असतील, 3 बंधुराज आणि नेहमी चांगलं क्रिकेट फेअर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. क्रिकेट असंच खेळ आहे. फेअर क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी तुमच्या नावाची चर्चा आहे. बंदिशने बॅक टू बॅक 2 विकेट घेतले तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पिकेन सनचे सर्व प्रल्हाद काल यांच्याकडनं. चला जास्त वेळ घेऊ नका. बॅट्समॅन फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना नाहीये तर बॅटिंग करणाऱ्या टीमला सूचना लक्षात घ्या. वेळेत सहकार्य करा. वेळेत सामने खेळा. आम्ही समजू शकतो ऊन भरपूर आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 1 धाव इथे मिळाली. बॅकअप चांगला आहे. रमेशचा प्रयत्न चांगला होता. रमेशला माहिती आहे डायरेक्ट हिट झालं असतं तर काय तर फलंदाज रनआउट होते. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. कमबॅक झालाय. आता चोळेगाव 40+ टीमचा विकेट येत आहेत. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. विकेट येणं गरजेचं आहे. इथून चौकार षटकार आला तर पलटवार होईल मोहिलीचा. हा डॉट बॉल आहे. मी मगाशीच विल्लख केला की सेट बॅट्समॅन मगाशी काला गोंधळी रनआउट झाले तेव्हा गरज नव्हती खरं तर. मात्र अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. 9 चेंडू 19 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. फुलटॉस बॉल होता. त्याला टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा खराब बॉल होता. बंदिशचा त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराने समीकरण बदललंय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. राजन आता डीप मध्ये आलेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाज बंदिश. चांगला बॉल होता. गोलंदाजाने अपील केलं नाहीये. एस्ट्रेशने हलकंसं अपील केलं होतं कारण गोलंदाजाला कदाचित माहिती आहे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. काल एकाच ओव्हरमध्ये 27 धावा बनवण्यात आल्याने बघा. या दरम्यान रवींद्र काळन यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. हाही फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायचे आहेत 11. रवींद्र कान आणि त्यांचे पीए तुषार मालवणकर बघा. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे भाऊ वडील. तुषार जिथे रवींद्र कान आहे तिथे तुषार आहेत. नाही हे मैत्रीचं नातं असतं ना. आणि अरविंद चौधरी सकाळपासून वाट पाहत होते रवींद्र कान यांची. सध्या ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 6 चेंडू 11 करायचे आहेत. आमचे मित्र मोहिलीचे रोशन सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी मोहिली संघाला शुभेच्छा दिल्यात. मोहिली रेग्युलर संघ सुद्धा एक चांगलाच संघ. आताच काही दिवसांपूर्वी 2 स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. ट्रॉफी गावात घेऊन गेलेले आहेत अभिमानाने. तर रोशन आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मग एक स्पर्धा होती तेव्हाही रोशनने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. मात्र
बऱ्याचशा स्पर्धा कल्याण डोंबिवलीमध्ये असतात, त्यामुळे थोडंसं वेळ आम्हाला देणं कठीण होतं. सुरेश गोंदे यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, तेव्हा तर जॉबच होता, तेव्हा आम्ही कुठे गेलोच नाही. हा चेंडू उंच गेलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. आता चेंडू शिल्लक आहेत 5, धावा करायचे आहेत 11. सुरेश गोंदे आलेत. राजेश आलेत. चांगली फिल्डिंग झाली. काय कमबॅक झालाय चोळेगावचा. आता 4 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. मंदेशचे 2 खराब बॉल होते. स्वतःवरती नाराज झाला. त्यानंतर त्याच्याशी अतिशय चौधरी केली की हे बॉल तुझे चांगले नव्हते. फलंदाने त्याचमुळे 2 चौकार मारले. पण खराब बॉलला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सागावची स्पर्धा म्हटल्यानंतर तुम्हाला बसण्याची व्यवस्था पाहायला मिळते. अजून काय पाहिजे. रिव्हर्स खेळ आहेत. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि बघायचं आता धावा पूर्ण झाल्यात का 3. फिल्डिंग लगेच सेट करा. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. दुसरं सोरकादे आमच्या सोबत आहेत. SP पॅनलचे पंच. आणि बघा काय टेलिकास्ट आहे. ओमचा MTC स्पोर्ट. अजून काय पाहिजे. 4 बॉल 10 ची गरज आहे. 3 धावा पूर्ण झाल्या तर 7चं इक्वेशन येईल. फलंदाज रनआउट झाला तर 2च मिळतील. 3 बॉल 8चं इक्वेशन येईल. आणि बघायचं आता काय टेलिकास्ट आहे बघा. ओमचा MTC स्पोर्ट. क्लिएरिटी विथ क्वालिटी. नाही स्वतः आमचे आयोजक तिथे होते बघा. सोमनाथ सुद्धा गेले होते. चौकार तर नाहीये तेही चेक केलेलं आहे आम्ही. आता फक्त फलंदाज रनआउट आहे की नाही हेही चेक केलं जाईल. काय फिल्डिंग केली बघा. अति चौधरी तिथे होते. फलंदाज सुरक्षित असेल तर 3 धावा मिळतील. फलंदाज रनआउट असेल 2 मिळतील. आणि त्यानंतर इक्वेशन आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचू. सध्या 4-10चं इक्वेशन आहे. या बॉल नंतर डिसिजन आल्यानंतर इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचू. बाराव्या खेळून जायचं नाहीये लक्षात घ्या. पंच आहेत तिथे. आणि फलंदाज OUT आउट. क्लोज डिसिजन होतं बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कट अँगल. तीन धावा पूर्ण झाल्या. 34 धावेसाठी फलंदाज रनआउट आहे. थोडेसे मागेच राहिले असंच म्हणावं लागेल. चेंडू थोडे हवेसे नक्की. हा ऍक्शन रिप्ले बघा आउट आहे. थोडेसे मागे राहिले फलंदाज आणि नंतर 4 धावा पूर्ण झाल्या असत्या. ऑन द लाईन पासून थोडेसे मागे आहेत. तर 3 धावा मिळतील आणि 3 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. चला आणि यासाठी आम्ही कौतुक करत असतो ओमचं MTC स्पोर्ट लाईव्ह कॅमेरामॅनचं. काय टेलिकास्ट आहे. पूर्वी मॅचेस लाईव्ह नसायच्या त्यावेळी भरपूर अडचणी यायच्या. मात्र आता क्रिकेटला ग्रामर आले. क्रिकेटला एक चांगले दिवस आले. सुखीचे दिवस आलेत. 3 बॉल मध्ये आता 7 करायचे आहेत.
आता फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत असं मत दर्शवले रमेश म्हात्रे यांनी, कारण थोडासा वेळ लागला तिथे, क्षेत्ररक्षक होते. विक्रम पाटील पुन्हा चेक करूया. क्या बात आहे. आता पंचांनी सांगितलंय, बघूया चेक करूया. 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही हे चेक केलं जाईल. थोडासा उशीर जरूर झाला. टीव्ही स्क्रीनवरती आपल्या पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट झाला असता मग तर काय कामच तमाम होता. मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये. राजेशला चेंडू मिळाला तोपर्यंत थोडासा उशीर झाला. आणि बघा ना राजेश किती मागे राहिलेत. त्यामुळे असं वाटतंय या ॲक्शनवरनं की फलंदाज क्रीजमध्ये पोहोचतील. बघायचे मात्र अजूनही डिसिजन आमच्यापर्यंत आला नाहीये. हा काय टेलिकास्ट आहे बघा, ओमचा MTC स्पोर्ट लाईव्ह. नॉट आउट. 2 चेंडू आणि आता 5 करायचे आहेत. कंपल्सरी सिसिंग, त्यामुळे 5 धाबा कराव्याच लागतील. पंचांचे कौतुक करेल. रमेश म्हात्रेंनी सुरुवातीलाच नोट आउट दिलं होतं. काय लक्ष होतं त्यांचं. इथे मात्र रमेश सर सांगतायत क्या बात आहे. यष्टीरक्षक सुद्धा रमेशच आहेत. आता 1 बॉल मध्ये 5 करायचे आहेत, म्हणजे षटकारच मारावा लागेल. हा ऍक्शन रिप्ले बघा. काय बॉल टर्न झालाय, पडल्यानंतर किती आतमध्ये आलाय आणि काय यष्टीरक्षण केले रमेशने. आता 1 बॉल मध्ये 5 करायचे आहेत कंपल्सरी. जो संघ जिंकेल तो उंबारलीवर खेळ. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त तुम्ही बीमर साठी रिव्ह्यू घेऊ शकता. आणि आम्ही बघितले रमेश सर, योग्य बॉल आहे नक्कीच. पडल्यानंतर किती वेगाने आतमध्ये आलाय गोलंदाज. काय कमबॅक केलं राजेश चौधरी याने. शेवटचा बॉल, 5 धावांची गरज आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. काय मॅच रंगली आहे मोहिली 40+ विरुद्ध दुसऱ्या बाजूला सोळेगाव 40+. 1 बॉल आणि 5 ची गरज. आणि याबरोबरच सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये तो चोळेगाव संघाने. म्हणजे बघा रवींद्र कान यांचं पायगुण आणि सामनाही जिंकलाय. आणि हीच तर चर्चा करू दे अरविंद चौधरी की आमचे मित्र रवींद्र कान आले, त्यामुळे कदाचित आता मी मॅच जिंकू. आणि मॅच जिंकली बघा चोळेगाव संघाने. चला नावाली संघ लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करा. मंथन चला घाई करा मंथन प्लीज, अजून बऱ्याचशा मॅचेस आहेत. नावालीने टॉस जिंकलाय. जय गणेश विष्णू स्पोर्ट, पियुष 11 नावाली.